बघा ना तुम्ही, नवीन लग्न झालं एखाद्या मुलीचं आणि झालं 1 वर्ष झालं की लगेच बाया विचारायला सुरू करतात, का ग गेल्या वर्षी तुझ्या पोरीचं लग्न झालं काय, हे का नाही तिला. आणि आपण जर म्हटलं ना, नाही व काहीच नाही, आणखीन बाई कसं काय नाही, कसं काय नाही म्हणजे काय, तिला सांगून होणार आहे का, कसं काय नाही, हे काय प्रश्न आहे का, सांगा बरं तुम्ही. कसं काय नाही म्हणतात. मग कसं काय नाही म्हटल्यावर तिनं म्हणायचं, बाई आता काय माहित कसं काय नाही, काय नाही तर होईल आज नाही उद्या, आज नाही उद्या कसं काय, अहो माय लवकर झालं पाहिजे, नाही तर एकदा जर नाही झालं 2-3 वर्ष तर लय परेशान व्हावं लागायले बघा, असं म्हणतात बाया. म्हणजे तिच्या काळजातले ठोके जास्त वाढवायच्या मागे लागतात, असा प्रकार आहे बघा. हे लेकरू बाळ होणं हे का आपल्या हातात नाही मायबापांनो, लक्षात ठेवा. ज्याला लेकरू नाही खरं म्हणलं तर ते लय आनंदी आहे आणि त्यानं विचार बी करू नाही, व्हावं मला लेकरं व्हायलाच पाहिजे म्हणून, असं अजिबात नाही. देवाला लेकरू म्हणा, हे माझा देव माझं लेकरू आहे. एक दिवस तुमचं सगळं काही कार्य करायला देव येतो की नाही बघा. अहो हे दक्षिण प्रांतामधलं एक असं प्रत्यक्ष उदाहरण आहे. एक मनुष्य होता, मी श्रीमद भागवतामध्ये नेहमी सांगत असते बघा, की एक मनुष्य होता, एक साधू होता आणि त्या साधूला त्यानं लग्नही केलं नाही, त्याला आई वडील बी नाही राहिले आणि म्हातारा झाला आणि बऱ्याच काळापर्यंत भगवंताची सेवा केली. म्हातारा झाला, एवढा साधू झाला तो. आणि त्याला जर कोणी विचारलं, का हो बाबा आता तुम्ही सगळे म्हातारे झाले, जर्जर तुमची अवस्था झालेली आहे आणि आता ज्या वेळेला तुमचा अंतकाळ समय जवळ येईल त्यावेळेला तुमच्याजवळ कोणी नसणार आहे, तुम्हाला एखादं तरी लेकरू पाहिजे होतं, बायको तरी पाहिजे होती, नाही तर नाही बरं बायको एखादा नातू तरी, बायको असल्याशिवाय नातू कसा येईल, मग तुम्ही खुशाल कसं काय ऐकायला. हां, तुम्हाला बायको पाहिजे होती, त्याच्यानंतर मुलगा, नंतर नातू, तुम्हाला कोणी अंतकाळ समयाला पाहिजे होतं. त्यानं सांगितलं, बाबा रे माझं लग्नच झालं नाही, लग्न नाही झाल्यामुळं बायको नाही, बायको नाही म्हणून लेकरू नाही, लेकरू नाही म्हणून नातू नाही. मग आता म्हणले तुम्ही मेल्यावर कोणी येईल तुमच्याजवळ, तर ते म्हणले आहे ना माझा मुलगा आहे म्हणले. ते म्हणले अरे लग्न नाही म्हणतो आणि मुलगा आहे म्हणतो, हे कसं काय. ते म्हणे माझा मुलगा आहे ना, येईल ना तो. म्हणे तुमचा मुलगा कुठं राहतो, म्हणे तो तिकडे वृंदावनात राहतो, म्हणे माझा मुलगा गोकुळात राहतो, म्हणे गोकुळात राहतो आणि तुम्हाला कसं काय इकडं सोडलं. ते म्हणे अरे बाबा माझा मुलगा, मला अंतकाळ समयाला 100% माझा मुलगा येणार म्हणजे येणार, ही मला शाश्वती. असं कोण म्हणतंय सांगा बरं. अरे आम्ही रात्रंदिवस परमार्थ करायलो, रात्रंदिवस कृष्णाचं नाव घ्यायलो, रात्रंदिवस शिवशंकराचं नाव घ्यायलो, पण एका दिवशी सुद्धा म्हणत नाहीत की माझा शिवशंकर माझ्या संकट काळी येईल म्हणून. नाही म्हणू शकत का, आपल्याला त्याची गॅरंटीच नाही ना, कारण आपली भक्तीच तितकी नाही. त्याची गॅरंटी सगळ्यांनी धरावी, पण आपली भक्ती गॅरंटी धरण्या इतकी नाही. त्याला लई गॅरंटी करण्या इतकी भक्ती असायला पाहिजे, तेव्हा मनुष्य त्याची गॅरंटी देतो. अरे त्याला गॅरंटी होती की माझा देव येणार म्हणजे येणार. आपली शाश्वती पाहिजे, आपली तेवढी भक्ती पाहिजे, तेव्हा देव येतो म्हणजे येतो, लक्षात ठेवा. असंच झालं जेव्हा त्याचा अंतकाळ समय जवळ आला आणि आल्याच्या नंतर तो गतप्राण झाला, तर स्वतः माझा श्याम सुंदर एका बटुक वेशामध्ये आला, धोतर वगैरे घालून, आणि आल्याच्या नंतर स्वतः खांदा दिला त्यांनी, मटका हातामध्ये धरलं, दुसरी गावातले 4 खांदेकरी झाले आणि त्याची शिकाळी हातामध्ये धरली, समोर प्रेताच्या चालली. स्वतः सगळे म्हणाले ते कोण आहे. तर मग काही लोक म्हणू लागले, अहो ते म्हणत होता ना माझा मुलगा येईल एक दिवस, मग हेच मुलगा असेल म्हणे त्याच्या बापाचा त्यांनी अंतविधी ओळखला, म्हणजे त्याचं प्रेत ओळखलेलं आहे या पोरानं, आणि म्हणून ते पोरगा आलं त्याची शिकाळी धरली. प्रत्यक्ष माझा श्याम सुंदर येऊन त्याची शिकाळी धरली आणि मशानभूमीमध्ये नेऊन त्याचा अंतविधी केला. इतक्यावर भागलं नाही, तर स्वतः 10व्या दिवशी आपण सगळे अंत्यसंस्कार करायला 10व्याला जातो की नाही गंगेला, त्या दिवशी गंगेला जाऊन स्वतःचं पिंडदान करून त्या पित्याचं पिंडदान केलं आणि स्वतःचे केस काढले. तर त्याच प्रांतामध्ये, दक्षिण प्रांतामध्ये त्या ठिकाणी एक टक्कल केली श्यामसुंदराची मूर्ती. आमचे गुरुजी सांगत होते हे दृष्टांत. ज्या वेळेला
गुरुजी गेले होते म्हणा, तर विचारू लागले की बुवा या मूर्तीला हे कोणा कशाची मूर्ती आहे, तर सांगितलं की ही श्यामसुंदराची म्हणजे कृष्ण परमात्म्याची मूर्ती आहे. म्हटले मग अशी चप्पी केलेली काय आहे, तर मग तेव्हा हे दृष्टांत तिथे एका ब्राह्मणानं वर्णन करून सांगितलं की बाबा रे, हे जो साधू आहे की नाही, या साधूसाठी स्वतः जगाच्या मालकानं चप्पी केली. कारण त्याचा अजन्म विश्वास होता की माझा मुलगा श्याम सुंदरच आहे आणि माझ्या अंतविधीला माझा श्याम सुंदर येईल म्हणजे येईल, आणि म्हणून त्याच्या अंतविधीसाठी, त्याच्या पिंडदानासाठी, त्यांच्या त्या दहाव्यासाठी स्वतःची चप्पी केली देवानं. कोणाची शाश्वती आहे सांगा बरं? कुणी नाही म्हणू शकत महाराज. त्याला लय भक्ती लागत असती बघा. स्वतःचा देव येऊन रक्षण करतो असं म्हणण्यासाठी लय अंगामध्ये कॅपॅसिटी. आणि जेव्हा आपण असं म्हणू तेव्हा 100% आपली भक्ती फलद्रूप झाली. आणि जोपर्यंत आपण म्हणत नाही की देव माझा येत नाही म्हणून, तोपर्यंत देव सुद्धा दूरच राहतो. रिकामा आहे काय तो यायला? आपण आपल्यावर संकट आलं ना, सगळ्याला म्हणतो मायो बापू काही दुखू द्या, ताप येऊ द्या, एकरा पळू द्या, याची ताप तर वाहते. काही आठवत नाही महाराज. ते फक्त इतकंच म्हणतो मायो रे बापू, हा अरे बापू मायो, असा करत असतो बरं का. पण देवाचं नाव घेत नाही. आणि जोपर्यंत तू देवाचं नाव घेत नाही ना, तोपर्यंत देव बी येत नाही महाराज. त्याला ते म्हणतो तुला माय आहे ना, तुला बाप आहे, तुला गणगोत आहे, सैरे हे धायरे सगळ्या गोष्टी. मग मला माझं काय काम आहे तिथे? जेव्हा सगळ्यांचा त्याग करू आणि सगळ्याचा त्याग करून, सगळं काही त्याग करून, उंच असे हात करून त्याला बोलू ना महाराज, तेव्हा तो म्हणत असतो आता तू सर्वस्वाचा त्याग केला, आता मी तुझ्याजवळ यायला काही हरकत. द्रौपदीनं हेच तर केलं ना. तुम्ही सर्वजण श्रीमद भागवत कथा बी ऐकता आणि रामायण सगळंच ऐकता. द्रौपदीनं 5 पती असून त्या ठिकाणी ज्या वेळेला दुर्योधनानं वस्त्रहरण केलं, 5 पती होते, खाली मुंडके घालून बसले. ती जेव्हा म्हणत होती ना, अहो मला सोडवा यांच्यापासून, तरी बी त्या युधिष्ठिरानं खाली मुंडकं केलं. जेव्हा भीमाकडे पाहिलं, भीमाकडे पाहून म्हणू लागली तुम्ही तरी सोडवा, तुम्ही तर बलवान आहात, त्या भीमानं सुद्धा खाली मुंडकं केलं. पुन्हा अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुनाला सांगितलं तुम्ही तर गांडीव धनुष्यधारी आहात, अहो तुम्ही एक बाण मारलात, सगळे एका बाणामध्ये गतप्राण होतील, तुम्ही तरी रक्षण करा. तरी बी त्यानं खाली मुंडकं केलं. नकुल सहदेवाकडे पाहिलं, त्यांनी बी खाली मुंडकं केलं. शेवटी 5 पती असून तिचं एकटीचं रक्षण करू शकले नाही. तिने विचार केला महाराज, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे तिथे होते, परंतु कोणही रक्षण केलं नाही एवढ्या सभेमध्ये. आणि मग तिने विचार केला, अरे या नासक्या देहाच्या कशाला मी विनाकारण मागे लागले म्हणे, यायचं काय खरं आहे? हे तर सगळे दिल्या घेतल्याचं जन आहे म्हणे, याच्यापेक्षा माझ्या देवाच्या पाठीमागे लागले असते आणि इतका वेळ देवाची आराधना केली असती तर माझा देव प्रत्यक्ष इथे प्रगट झाला असता. आणि त्यावेळेला माझा परमात्मा म्हणला, द्रौपदी अगं मी तर आतापर्यंत यायला तयार होतो, पण तू सगळ्याला आव्हान दिलं आणि मला दिलंच नाही. आता तू माझं आव्हान तू दिलंच ना, आता 100% मी येईल म्हणजे येईल. तुम भिन मोरी कोण खबरले गोवर्धन गिरधारी. गोपिकाही तशाच म्हणतात आणि माझी द्रौपदी सुद्धा म्हणते, देवा तू एवढा उशीर काय केला? देव म्हणतो, द्रौपदी अगं उशीर नाही केला, तुझ्या तर शब्दाला मी तुझ्या पुढे प्रत्यक्ष प्रगट होण्याची माझ्यामध्ये शक्ती आहे, परंतु तू माझं कधी आवाहनच केलं नाही. मला फार दूर नेऊन ढकललंस, सगळ्या सोयऱ्या धायऱ्याला समोर केलं आणि मला त्यांच्या पाठीमागे घातलं. मग ते सगळ्यांचा नंबर झाल्याशिवाय मला तरी कसं येता येईल? असा प्रकारे म्हणून देवावर विश्वास ठेवावा आणि देवावर विश्वास ठेवला देव 100% आपलं काम करतो महाराज. आणि अशा पद्धतीने या सगळ्या देवदेवतांनी भगवान शंकराला सांगितलं तुम्हाला लवकर पुत्र झाला पाहिजे देवा, आणि आमचं रक्षण तुमच्याशिवाय कोणी करणार नाही. ते तारकासूर उन्मत्त झाला. पाहता पाहता भगवती जगदंबा आणि शिवशंकर या दोघांनी एक विचार केला, दोघांनी तपश्चर्या करायचं ठरवलं आणि दोघांच्या तपस सामर्थ्याने दोघांची तपश्चर्या त्या ठिकाणी एकत्र झाली आणि त्यांचं ते तप सामर्थ्य एकत्र होऊन त्याच्यापासून आता एक पुत्राची प्राप्ती. कारण साधू संत भगवंत आणि भगवंताचे पुत्र हे कधीही यवनी संभव प्रत्यक्ष प्रगट होत नसतात, ते सगळेजण अयवनी संभव येत असतात. आणि म्हणून आता अयवनी संभव प्रत्यक्ष भगवान शंकराचा पुत्र कार्तिकेय स्वामी आता प्रगट होणार आहेत. परंतु असं झालं की देवदेवतांना वेळच म्हणजे अजिबात दमच निघायला तयार नाही.
कधी कधी भगवान शंकराला पुत्र होतो आणि कधी कधी या असुराचा वध होतो, असं त्या ठिकाणी त्यांना झालं. असं झाल्याच्या नंतर या देवदेवतांनी थोडा विलंब सहन करायला पाहिजे होता, पण सगळ्यांनी एक मीटिंग घेतली महाराज आणि म्हणले असं करा, भगवान शंकराचं हे जे तपसामर्थ्य म्हणजे तप आहे दोघांचं, ही तपश्चर्याची जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा याच्यातून तर पुत्र होणार आहे ना प्रगट, मग ही ऊर्जाच आपण घेऊन पळून जाऊ. आता ती ऊर्जाच यांनी काय केली या देवतांनी, ती ऊर्जा कोणालाही सहन होत नाही. मग आता सांगितलं ही ऊर्जा फक्त अग्निदेवालाच सहन होईल, बाकी कोणाला होणार नाही. अग्निदेवाला समोर केलं महाराज, जा म्हणे आणि तुम्ही काय करा, ही दोघांचं तप सामर्थ्य तुम्हीच सहन करू शकता, बाकी कोणी करणार नाही. तुम्ही काय करा, याला घेऊन पळून जा. आता ते अग्निदेवानं ते त्यांची ते ज्वाला असणारी विस्तवासारखी लाल बुंद आणि ते सामर्थ्य तपसामर्थ्य घेऊन निघाले, परंतु त्या अग्निदेवाला सुद्धा तो ताप सहन होईना. आणि शेवटी अग्निदेवानं सगळ्या देवाला विनंती केली, इंद्रदेवाला म्हणे तू राजा असला तरी असा चुकीचा निर्णय घेतलास आणि मला हे ताप सहन होत नाही, आता काय करू. त्यानं सांगितलं काय करू म्हणजे तू सहन कर. ते म्हणे अजिबात होत नाही, तुला लय वाटत असेल तर तू घे, तू राजा आहे ना म्हणे, तू काम आहे रक्षण करण्याचं, घेऊन टाक म्हणे तू. ते म्हणे मला होत नाही सहन म्हणे, मग मी बी सहन करत नाही, दे टाकून म्हणे. मग त्यानं काय केलं महाराज, अग्निदेवानं ते अग्नीचा गोळा असणारा त्याचा त्याग केला आणि ते पृथ्वीनं धारण केला. आता खाली टाकल्यावर पृथ्वीच धारण करणार ना, पृथ्वीनं धारण केला. आता एवढी शीतल असणारी पृथ्वी, परंतु हिला बी ते ताप सहन झाला नाही, तिनं बी त्याग केला. उंच कड्याहून तो घसळत 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 एका गंगेच्या पात्रामध्ये येऊन पडला. गंगेच्या पात्रात आल्याबरोबर गंगा किती शीतळ आहे, ती तर जल म्हणजे किती जरी अग्नी असला तर पाणी टाकल्यावर विझत असतो ना, इतकी शीतळ इतकी थंडीगार असणारी गंगा, पण तिनं स्वीकार केला का तिला बी ताप सहन होईना. कारण हे कोणाचं तपसामर्थ्य होतं, प्रत्यक्ष जगाच्या मालकाचं, जगत जननी आणि जगत पिता भगवान शंकर यांचं तपसामर्थ्य होतं, कोणालाच सहन व्हायला तयार नाही. आणि मग या गंगेनं सुद्धा स्वतः त्याग केला आणि तिच्या पात्राच्या कडीला नेऊन ते गोळा सोडून दिला. तितक्यामध्ये सप्त ऋषीच्या पत्नी, अनेक प्रकारच्या पत्नी तिथं आल्या. पाहिलं त्यांनी, सकाळी सकाळी स्नानाकरिता आलेल्या महाराज गंगेला, त्यांनी ते अग्नीचा ज्वलित गोळा पाहिला आणि त्याही घाबरल्या आणि त्या निघून गेल्या, त्यानं काहीच केलं नाही. आणि मग नंतर थोड्या वेळानं त्याच ठिकाणी कृतिका लोकांमधून कृतिका आल्या. कृतिकांनी पाहिलं, अरे हे काय असेल म्हणे असं, आणि काय म्हटल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ती घेण्यासाठी गेल्या. त्याहीनं ती हातात घेतल्याबरोबर त्या होत्या 6 जणी. 6 जणीनं हात लावला त्या गोळ्याला की ते गोळा लगे ती घिच्या बी गर्भामध्ये प्रविष्ट झाला. म्हणजे 6 जणीच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाला, वेगळे वेगळे भाग होऊन. आणि 6च्या 6 जणी गर्भवती राहिल्या आणि गेल्या आपल्या कृतिका लोकांमध्ये स्नान करून. गेल्याच्या नंतर अचानकच बायका गरोदर त्याच्या मालकांनी पाहिलं. त्या म्हणल्या तुम्ही कसं काय गर्भवती राहिल्या. ते म्हणे आम्हालाच कळाय तयार नाही नेमकं राहिलो कशामुळे. ती म्हणे जोपर्यंत तुम्ही या गर्भाचा पात करत नाहीत, हे गर्भ त्याग करत नाही, तोपर्यंत तुम्हाला आम्ही घरात घेत नाही. आता काय करावं महाराज, पुन्हा त्या गंगेच्या पात्राजवळ आल्या आणि त्यांनी ते, आता ते का आपल्यासारखं होतं का, चला दवाखान्यात मग गर्भपात करायचा म्हणजे अजिबात नाही. त्यांची तपसामर्थ्यच असं होतं की प्रत्येक मंत्राने त्यांचं सगळं कार्य व्हायचं. आणि त्यांनी स्वतःच्या तपसामर्थ्याने त्या गर्भाचा पात केल्याबरोबर ती 6च्या 6 जणीच्या गर्भातून पुत्राची प्राप्ती झाली. 6 पुत्र झाले, परंतु ते 6च्या 6 एकत्र गोळा आला आणि त्याच्यापासून एकच पुत्र प्राप्त झाला. आणि एका पुत्राला 6 डोके आले. 6 म्हणजे त्याला प्रत्यक्ष म्हणजे कृतिकापासून झालेला, म्हणून त्याचं नाव कार्तिकेय असं ठेवण्यात आलं महाराज. आता मात्र एक दिवस असं झालं की भगवान शंकरान बऱ्याच दिवसापर्यंत कैलासावर सगळे आनंदाने राहू लागले, परंतु इकडे पुन्हा आसुर जन्माला येऊ लागले आणि सगळ्या साधू संतांना त्रास देऊ लागले. दक्षिण प्रांतामध्ये त्या ठिकाणी अनेक आसुर जन्माला आले आणि साधू संतांना त्रास देऊ लागले. इकडे भगवान शंकरानं विचार केला की आपला मुलगा एवढा आता सगळ्यांना रक्षण करण्यासारखा आहे, मग आपण तिकडे पाठवलं पाहिजे मुलाला. म्हणून तिकडे पाठवण्यासाठी त्यांनी सांगितलं, जा दक्षिण प्रांतामध्ये क्रौंच नावाचं एक पर्वत आहे, त्या पर्वतावरती जा
आणि सर्वांचं साधू संतांचं रक्षण कर. कारण अनेक ऋषीमुनी त्या ठिकाणी आश्रम करून राहत होते. हे दैत्य त्या आश्रमाला आग लावून द्यायचे, काय काय करायचे, अनेक प्रकारांनी त्याला त्रास देऊ लागले. तर मग दक्षिण प्रांतामध्ये क्रौंच पर्वतावरती हा सेनापती असणारा देवतांचा कार्तिकेय स्वामी गेला. पण त्या देशामध्ये भाषा वेगळी असल्यामुळे कार्तिकेय स्वामीला कार्तिकेय स्वामी म्हणत नव्हते, तर त्याला मुरुगन स्वामी